बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातील थंडीचा पारा हा घसरलाय। जिल्ह्यात पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तापमान 6 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात येते। हिमालयातील बर्फवृष्टीमुळे वाढता थंडीचा कडाका जळगाव येथील नागरिकांना विशेष काळजी घेण्यासाठी आवाहन करण्यात येते। मुलांच्या शाळेची वेळ बदलावी अशी मागणी आता पालकांकडून करण्यात येत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून थंडीचा वारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्हा जो आहे हा उष्णतेचा जिल्हा मानला जातो, हॉट सिटी मानला जाते। मात्र आता जर गेल्या 7 दिवसापासून जळगावकर थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत। जळगावकरांशी काही संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत जळगावकर जुडलेले आहेत। दादा, काय सांगणार? 3 दिवसाचं येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे। जळगाव जिल्हा हा उष्णतेचा जिल्हा मानला जातो, मात्र गेल्या 7 दिवसापासून थंडीचा आनंद जळगावकर घेत आहेत। निश्चितच जळगावमध्ये पूर्ण देशाला माहिती आहे की इथे टेम्परेचर एक उच्चांक कायम गाठत असतं. परंतु यंदा मागच्या वेळेस 15-20 दिवसापूर्वी सुद्धा ही खूप प्रचंड अशी थंडी एकदम अशी आली होती. महाबळेश्वरपेक्षाही कमी टेम्परेचर जळगावमध्ये होतं. आणि आताही पेपरांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या येत आहेत की येलो अलर्ट जारी केला आहे आणि तापमान अजून खाली जाण्याची शक्यता आहे. थंडीचं प्रमाण खूप वाढल्यामुळे सगळ्यात आधी ती खूप आनंदाची पण गोष्ट आहे, कारण जळगावमध्ये टेम्परेचर खूप असल्यामुळे थंडी खूप कमी प्रमाणात बघायला मिळते. पण तरी सुद्धा त्यासाठी आम्ही असं करतोय की गरम पाणी जास्तीत जास्त सगळेजण घेतो आहे आणि त्याबरोबर काढा जो आहे, तुळशीचा काढा असो, जो आलं वगैरे टाकून बनवतो तो काढा पण आम्ही घेतो आहे. परत उबदार कपडे जे आहे ते घालतोय, जसे सॉक्स झाले, विंटर कॅप, स्वेटर, अशा सगळ्या गोष्टी कॅरी करतोय। मुलांना पण तेच सांगतोय, ज्या पद्धतीने ते स्कूलला जाऊन कॅरी करतात। थंडीचं जे तापमान आहे ते कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। 6 अंशापर्यंत जाणार असल्याचं हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे आणि जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट हा हवामान खात्याने जाहीर केलेला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।